राधे, आटिप लवकर लवकर. आत्ता अंजली शाळेत नाही येईल. ती यायच्या आधी समजा बेत व्हायला पाहिजे बघ. अव खरं ते आल्यावर त्यासनी विचारलं असतंच की. कसं विचारणार? तिचं कौतुक केलेलं तिला अजिबात चालत नाही. रोजच्या सारखंच करा म्हणणार. होय ते बी खरंच आहे म्हणा. नाहीतर त्यासनी काही कौतुकच आवडत नाही बघा. फॉरेनला तर जायचंय. त्यात कसला नाही एवढं कौतिक. आजकाल पैसे फेकले की कुणी बी जाते बघ फॉरेनला. ताईसाहेब, तुम्ही कधी जाणार आहे फॉरेनला? जाणार आहे हा. आम्ही बी लवकरच जाणार आहे फॉरेनला. तू शेंगा सोल. आजकाल लई स्लो झाल्यास बघ चंदे. आपल्या घरात पहिल्यांदाच कोणतरी बाई माणूस चालले नाही फॉरेनला. अगं घरातच नव्ह, अख्ख्या गावात पहिल्यांदा. ते बी फॉरेनच्या लोकांनी बोलिवलंय त्यांच्या खर्चानं. तसं तर माझे ताईसाहेबच गेले असते फॉरेनला, पण सध्या त्यांचा मूड नाही. होय की नाही हो ताईसाहेब? हा, हिथं वाटतंय कौतिक फॉरेनचं, पण आमच्या घराण्यात फॉरेन म्हणजे चिल्लर आहे चिल्लर. आता आमचा पप्पा या घडीला चायनामध्ये आहेत. चायनामध्ये अजून आलं नाही? नाही, त्यासनी पाहिजे तवा ते येत्याल. स्वतःच्या पैशाने गेल्यात नव. आईजीच्या जीवावर बायजी असला प्रकार नाही. हिम्मत आहे आमच्या घराण्यात, हिम्मत. तुम्हाला कोणाचं कौतिकच नाही. आपल्या घरातलंच माणूस चाललंय ना. असं काय? मग या आधी आपल्या माणसांसाठी एवढा जीव लावून कधी स्वयंपाक केला नाही तुम्ही? का आजच लई जीव उड्या मारायलाय तुमचा? मी समद्यासाठीच करत असते. असं वय गोदक्का? मग माझ्या ताईसाहेबांसाठी तर कधी असं एवढं चांगलं बेत केलं नाही ना. त्यांचं कधी कौतिक केलं? कौतिक करण्यासारखं काहीतरी करून दावा, म्हणजे मी करून देते बघा. भीक मागून मिळालेल्या स्कॉलरशिपवर फॉरेनला जाण्यात कसला आले हो कौतिक गोदाक्का? वहिनी साहेब, तुम्हाला सण होत नसेल तर तुमच्या खोलीत जाऊन बसा. आम्ही हा इथं समधी तयारी करायला. माझ्या ताईसाहेबांनी काय डायरेक्ट हाकला लागलाय काय? गोदाक्का, अगं जेवणाचं वासपाळ काळपत्र येतोय की. अगं राधे, पटापट चिर किती आहे. अहो राणा भाऊजी, काय आम्हीच म्हणलं आज गोदाक्कांना. म्हणलं जाऊबाई 2 महिन्यासाठी फॉरेनला चालल्यात नवं, मग त्यांचं कौतिक करायला पाहिजे का नाही. म्हणून मग त्यांच्यासाठी म्हणून स्पेशल बेत बनवलाय बघा आज. आव ताईसाहेब, जरा आराम करा की. बघा की दुपारच्या न झटायल्यात. ताईसाहेब चला बरं आराम करा. लई कौतिक बाबा तुम्हासनी तुमच्या जावचं. नाही ग बाई, आपल्या माणसांचं कौतिक करायच पाहिजे का नाही. अहो कशाला जाऊ बाई? अहो कशाला काय जाऊ बाई. तुम्ही 2 महिन्यासाठी फॉरेनला चाललाय नवं, मग तुमचं कौतिक तर झालंच पाहिजे की. काय राणा भाऊजी, बरोबर आहे नवं? वय वय, करायलाच पाहिजे. राणा, तुझ्या आवडीच्या पुरणाच्या पोळ्या, आळूची वडी आणि कटाची आमटी केली बघ. आणि तू काय सांगणार नाहीस, तरी मी तुला विचारते, अजून काय करायचं काय? हो गोदाक्का, कशाला एवढं केलं? आपण साधं जेवण बनवू ना. राधे, काय म्हणलं होतं मी? असंच म्हणणार म्हणलं की नाही? काय काय नाही, तुम्ही जावा, आराम करा जावा. मी जेवण झालं की बोलवतो तुम्हाला. नाही नको, आपण मिळूनच जेवण करूया. अगं न ग अंजली, तू बस तिथं. अहो पण अगं बस म्हणती नव. आज सुट्टी तुम्हासनी. अहो बसा की, बसा.
अहो आता आराम करतात म्हणते तर आराम करा की. म्हणजे कसं आहे, आराम करता करता माझा गुरपाट बी व्हायचा. गृहपाठ तुमचा तुम्ही करायचा. अहो तो नेहमीचा गुरपाट नाही हो, तो नवा गुरपाट तो शिकून होता नव त्यो. आधी जेवण आणि मग गृहपाठ. कसं आहे, ह्यो अभ्यास शिकायला मला जरा येळ लागेल, तर जरा शिकवा की लवकर. अंजली, आता राणा शिकणार म्हणतोय तर जा की तू. अहो गोदाक्का, आता बऱ्यापैकी जमायला लागलंय त्यांना. मी नंतर शिकवते. कुठं काय येतंय, अजून सुरुवात बी केली नाही. मी म्हणाले ना तुम्हाला नंतर शिकवते म्हणून, मग मी नंतर शिकवते. अहो मला टाइम नाही मिळाला नीट, तर माझं शिकणं राहून जायचं. तुम्ही फॉरेनला जायच्या आधी मला शिकायला पाहिजे ना. हाव राणा भाऊजी, ते येणारच आहेत की परत. का राहणार आहे तिथं फॉरेन मध्ये? अहो तसं नाही वहिनी, यो फॉरेनला जायच्या आधीचा अभ्यास आहे. तुम्ही वा पुढे, मी आलेच. ठीक आहे, बरं लवकर या काय. अहो मोबाईल राहिला. होय, ते चार्ज करून ठेवतो, तुम्ही लवकर या काय. चंदे, अगं झालं का शेंगदाणे सोलून? मोबाईलच्या चार्जिंगचा आणि अभ्यासाचा काय संबंध आहे? कुणास ठाव, डोसक्यावर पडल्यात बघ दोघं बी. आवर आवर पटापट. राधे, झालं का ग? बरं झालं तुम्ही आलात, मला वाटलं येत आहे का नाही आता. न येऊन जाते कुठे? नाही हो, तसं नाही, म्हणजे लवकर येत आहे का नाही असं म्हणायचं होतं मला. तुम्ही जेवताना एवढी गडबड का केली? तब्येत वगैरे बिघडली असती तर? अहो आयुष्यात तब्येत बिघडली नाही माझी, आणि कधी बिघडणार नाही. उगाच जास्त कॉन्फिडन्स दाखवू नका. अहो जास्त नाही, फुल कॉन्फिडन्स आहे. हा, पण तुम्ही मला SMS करायला शिकवलं नाही तर माझी तब्येत खरोखर बिघडेल बघा. तुम्हाला माझी तब्येत बिघडू नये असं वाटत असेल तर ती SMS करायला लवकर शिकवा मला. नसती नाटकं आहेत ना तुमची. तुमच्यासाठी. माझ्यासाठी तर काय, अहो तुम्हीच म्हणलात ना व माझ्याशिवाय 2-2.5 महिने करमणार नाही म्हणून. आता तुमचा अभ्यासात लक्ष लागावं म्हणून SMS वर तुमच्या संकट बोलणार. आता शिकवा लवकर घ्या. तर हा मोबाईल, हे माहित आहे मला. आणि हे मोबाईलचं कीपॅड. म्हणजे बटनानं त्यावरचे अक्षर नव, अहो ते बी माहित आहे. तुम्हाला सगळंच माहितीये तर मग मी शिकवू का नको? नाही नाही, सांगा की. तर आता सगळ्यात आधी आपण मोबाईल चालू करणार. मोबाईल चालू केल्यावर इथे हे जे तुम्हाला पत्राचं चिन्ह दिसतंय ना, ते दाबायचं. हे असं? हा. आता 2 ओळी दिसत आहेत तुम्हाला. त्यातल्या पहिल्या ओळीवर आपल्याला कुणाला मेसेज पाठवायचा आहे त्याचं नाव शोधायचं. आता अक्षर म्हणल्यावर तुमचं नाव पहिल्याच नंबरला आहे की. एक बरं झालं बघा, म्हणजे हुडकायची काय बी गरज नाही. अहो पण दुसऱ्या कुणाला मेसेज पाठवायचा असेल तर? अहो दुसऱ्या कुणाला कशाला SMS करू मी, तुम्हालाच पाठवणार मी. बर, मग आता माझं नाव आपण सिलेक्ट करायचं. दिसतंय इथे माझं नाव. आता खालच्या ओळीवर यायचं. खालच्या ओळीवर तुम्हाला काय मेसेज टाईप करायचा आहे ते लिहायचं असतं. म्हणजे या कीपॅड वरून तुम्हाला काय सांगायचंय, काय म्हणायचंय ते सगळं टाईप करायचं आणि लिहायचं. आता समजा तुम्हाला असं सांगायचं असेल की मी शेतात आहे, तर तुम्ही कसं सांगणार? सगळ्यात आधी इथे म शोधायचा. म शोधला. आता म ला दुसरी वेलांटी दिल्यावर मी होईल. मग वेलांटी कशी देणार? इथे खाली एक दुसरं चिन्ह दिसतंय बघा, ते चिन्ह सिलेक्ट करायचं. हे बटन दाबायचं.
हे बटन दाबल्यावर तुम्हाला सगळी चिन्ह दिसते. म्हणजे काना, मात्रा, उकार, वेलांटी जे हवं ते तुम्ही पुन्हा सिलेक्ट करायचं. आता मी आला बघा. अशाच प्रकारे तुम्हाला जे अक्षर हवंय ना ते ह्याच्यात शोधायचं आणि लिहायचं. घ्या. अहो तुम्ही झोपा, तुम्हाला झोप यायला. हो, मला जरा झोप येते. मग झोपा की. ते बाकीचं आपण उद्या शिकू. चालेल? चालते. ठीक आहे. मग सेन कसा करायचा ते मी उद्या शिकवते. चालते की. झोपते. होय. मेसेज. कसं होणार माझं? 2 महिन्यात तुम्ही जाणार. माझं काय खरं नाही. म्हणजे माझ्याशिवाय तुम्हाला नाही करमणार. कशाला उगाच एवढा उत्साह दाखवता? मलाही नाही करमणार आहे तुमच्याशिवाय. अंजली, अंजली, ए अंजू, अंजली, काय काय झालंय? धडकशील ना कोणाला तरी. एवढं काय त्या मोबाईल मध्ये? नाही काही नाही, जरा मी. तू आणि कधीपासून गुंतलीस मोबाईल मध्ये एवढी? नाही जरा महत्वाचं काम होतं. तुम्ही कुठे निघालात? काय नाही ग, भाजी आणायला म्हणून बाहेर पडलो होतो, तेवढ्यात तू भेटलीस. आणि काय राणाजी आले नाही सोडायला? नाही, आज जरा ते जास्त वेळ झोपले, मग मी जावरून एकटीच बाहेर पडली. बरं झालं, निदान त्या निमित्तानं तरी अशी भेटलीस. अंजू, आता 2-4 दिवस राहायला ये ना घरी.
कशाला? अगं कशाला काय, अधून मधून लग्न झाल्यावर माहेरपणाला यायचं असतं मुलींनी म्हणून म्हणतीये. इंदू अगं नीट सांग ना तिला. आता काय वाकडं बोलली हो, माहेरी 2-4 दिवस ये इतकंच तर बोललीये. अगं पण कशाला? काही नाही ग, आता तू 2-2.5 महिने जर्मनीला जाणार ना, मग त्याच्या अगोदर राहायला ये. आता अशीच भेटतेस कुठतरी रस्त्यात. हो पण बाबा, मी 2 महिन्यांनी परत आले ना की 8 दिवस राहायला येते. आता नको. अगं नको काय, का सासरची माणसं सोडत नाहीत तुला आपल्या घरी? मी येऊ का त्यांना भेटायला? अगं नाही, असं काही नाहीये. अंजली अगं ये ना राहायला, नाहीतर 2 महिने भेटणार नाहीयेस तू. बाबा म्हणूनच तर म्हणतेय, आता जेवढे दिवस आहे ना तेवढे दिवस मला ह्यांच्या बरोबर राहू दे. हो घ्या, म्हणजे हिला आपल्यापेक्षा नवऱ्याची काळजी जास्त आहे. तर मग तुला नसते का बाबांची काळजी? अंजू, तुला ना सांगण्यात काही अर्थ नाहीये. कायम स्वतःचं म्हणणं तेच खरं करणार. आई बाबा, मी जर्मनीहून परत आले ना की आठवडाभर राहायला येते, पण आता खरंच नको. ठीक आहे, राहायला नको असंच तरी येशील की नाहीस? हो येते, उद्या सकाळी येत. नाही, उद्या सकाळी परत यांचा नाश्ता, तालीम, जेवण सगळंच असतं ना. संध्याकाळी येते मी. ठीक आहे, जेव्हा तुला वाटेल ना तेव्हा ये, पण ये म्हणजे झालं. येते. बरं चला, निघते आता मी, नाही तर शाळेत जायला उशीर होईल मला. नक्की हा, नाही तर मी वाड्यावर येऊन पोहोचेन सांगते. अगं नाही काय, येते नक्की. चल बाय. फारच रमली आहे संसारात. हो, संसारात आणि मोबाईल मध्येही. चला चला. आबा काय रे? यावर्षी कारखान्यात नोकर भरती करायला लागते बघा. का? म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये नाही म्हटलं तरी 20-25 जणांची भरती करायला लागते. अरे मग जाहिरात काढ, नाही तर एक काम कर, तुझी दोस्त मंडळी घे ना चिटकून. नाही आबा, असं वळखी बिळखी नका. जे काय करायचे ते रीतसर आणि नियमानं करूया. काय झालं, काय चुकलं काय? नाही नाही, तुझं बरोबर आहे. अरे लोक नोकरी लावायची म्हणून लाख रुपये कमवतात, आणि तू म्हणतो नियमाप्रमाणे वागायचं. म्हणजे खरं सूरज तू बदललाय. अहो तसं नाही आबा, पण आता माझी सगळी मित्रमंडळी कशी आडांटेंगडे आहेत तुम्हाला माहिती आहे ना. सगळीच्या सगळी उडणटप. आता त्यातल्या तर उद्या एकदम खास म्हणून त्याला अर्ज करायला सांगणार आहे मी, पण ते बी नियमात बसत असेल तरच. सांग सांग. अरे तुझ्या मग फिरून आयुष्यात काय होणार आहे? हा, काम धंद्याला लागायला पाहिजे. ऐकलं तर की, त्याला सांगून सांगून मीच वैतागलोय. हा पण येतो. हा, ए, झाली का झोप? झाली की. अरे काय सांगतोय, अजून डोळे तार वाटलेले आहेत. रात्रभर जागा होतस ना? नाही अहो झोपलो होतो. राहणं खोटं पण बोलायला लागलास वय. नाही ते काय नाही, शिकत होतास ना? हा? अरे म्हणजे मेसेज करायला शिकत होतास ना? पण तुम्हाला कसं कळलं ते? अरे पहाटे 3 वाजता आम्हाला मेसेज केल्यानंतर कळणार नाही वय? 3 वाजता? हा. अहो पण तुमच्या मोबाईल मध्ये कसं काय आलं? अरे तुझ्या नंबरवर पाठवलं म्हणल्यानंतर आम्हालाच येणार ना. वाचून दाखवू की काही सरलाच वाचायचं? हा ठीक आहे, वाच वाच. हा, तुम्ही मला लई आवडता. आबा अहो तुम्ही मला लई आवडता ना व, हा म्हणून तुम्हाला पाठवला. आबा नुसतं तुम्हासनीच नाही, मला बी पाठवला यानं मेसेज. अरे तू भाऊ आहे आपला, तू बी मला लई आवडतो म्हणून तुला बी. ते ना मला कावापासून आवाज करायला लागलायस? अरे मर्दा, मेसेज पाठवायला शिकलाय, चुकून पाठवला गेला, मान्य कर की. हा, ती बी सांगायला असतोयस. आता वहिनी फॉरेनला जाणार म्हणजे शिकायलाच पाहिजे म्हणा. आबा मला शेतातलं एक काम आहे, मी जातो. अरे अरे एक तर उशिरा उठला, त्याच्यामुळे अंजलीला बिचारीला चालत जावं लागलं शाळेत. आता शेतात तरी टायमात जा. होय. ए, आणि मेसेज नीट पाठवायला शिक, नाही तर अख्ख्या गावाला मेसेज पाठवशील.